पुण्यात भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलेला आहे। ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा मोठा धक्का मानता येईल। खरं तर हे सर्व 5 नगरसेवक ज्यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असताना त्यांनी पक्षाच्या एकूण ध्येय धोरणावरती आणि एकूण पक्ष नेतृत्वावरती सुद्धा टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातच आपल्या सोबत ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत। संजयजी, काय सांगणार, ज्यावेळी विशाल धनवडे असू दे किंवा हे सर्व जे 5 नगरसेवक आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, मात्र प्रवेश करत असताना पक्षाच्या नेतृत्वावरती टीका केलेली आहे की त्यांनी कुठेही वेळ आम्हाला दिली नाही किंवा पक्षासाठी कुठलीही मीटिंग सुद्धा पुण्यात घेतली नाही। या सगळ्या आरोपांकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? ज्यावेळी इतर कोणी पक्ष विचारत नव्हते तेव्हा शिवसेनेचा आधार घ्यायचा, 2 वेळा तिकीट घ्यायची, उमेदवार घेऊन पहिल्याच वेळेला निवडून आल्यानंतर गटनेता मला पाहिजे, स्टँडिंग कमिटी मला पाहिजे, दुसऱ्या कुठल्या समित्या आहेत कमिट्या आहेत त्या मलाच पाहिजे, एवढं होऊन सुद्धा शिवसेनेनं त्यांना 2-2 पदं पुणे शहरातली दिली होती। निवडणूक समन्वयक दिलं शहरातलं, ज्या योग्य तुमचा अनुभव तुम्ही इतर आपल्या पदाधिकाऱ्यांना शेअर करा आणि त्यातनं त्यांना निवडणूक कशी लढवायची शिकवा। त्याबाबत एकही मीटिंग घ्यायची नाही, जेव्हा पदं पाहिजे असतात तेव्हा मातोश्री गाठायची। त्यांच्या फेसबुक पेजवर आपण गेलात तर उद्धव साहेबांबरोबर, राऊत साहेबांबरोबर, आदित्य साहेबांबरोबर या सर्वांबरोबर भेटी झाल्याचे फोटो आहेत। पुण्यात आदित्य साहेब वारंवार आलेत, उद्धव साहेब आलेत, राऊत साहेब आलेत, सचिन अहिर साहेब आलेत आणि शिरोडकर साहेब आलेत। या सर्वांबरोबर शूटिंग आहेत, रील्स आहेत, फोटो आहेत। मग कुठले नेते भेटत नव्हते यांना? जबाबदाऱ्या 2-2 प्रकारच्या 2-2 पदाधिकारी म्हणून दिल्या। पुणे शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सिंगल पदाची जबाबदारी आहे, त्यात मी पण आहे, पण या नगरसेवकांना 2-2 पदं दिली होती आणि 3रं नगरसेवक पद। जर 3-3 पदं तुमच्या हातात असताना पक्षाने काय दिलं नाही, पक्षप्रमुख भेटत नाही हे म्हणायचा, आरोप करायचे, हे कशाचे आधार आहे? तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला कायम टीव्हीवर दाखवलंय आंदोलन करताना। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जेव्हा आवाज उठवला तेव्हा हे कुठे होते? हे भाजपला घाबरत होते। आणि आता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं यांनी काम केलं नाही, पाठीमागच्या दारानं भाजपचं काम केलं आणि तीच भीती होती की आता विधानसभा झाल्या, सत्ता महाविकास आली नाही तर सत्ता भाजपची आली, महायुतीची आली तर आपलं काय ह्यात निभावं लागेल ईव्हीएम समोर, म्हणून हे घाबरून पळून गेलेत। म्हणजे सत्तेसाठीच हे गेले तिकडे असं म्हणायचंय? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला निवडून येण्याकरता ते त्या ठिकाणी गेलेत। जाणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला स्टँडिंग कमिटी असेल, पीएमआरडीची कमिटी असेल, हे सगळं दिलं। सत्तेची पदं भोगलीत नगरसेवक असून सुद्धा, पक्षातली पदं दिलेली आहेत, त्याच्यावर काम नाही करायचं, नुसतं आरडाओरडा करायचं। ज्यावेळी आपण समोर एक बोट करतो तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात, आपण आपल्या ऑफिसमध्ये बसून फक्त रील्स पाठवायचं काम करायचं, नेत्यांचे फोटो पाठवायचे, पण आंदोलनाला रस्त्यावर जो शिवसेनेचा आत्मा आहे आंदोलन, त्यात तुम्ही कुठे आहात हे स्वतःला हा प्रश्न विचारा। हे प्रश्न स्वतःला विचारता एवढं टेन्शन आलं, मग कोणाचा बीपी वाढला, त्यामुळे भाजपचा आधार घ्यायला लागला। पण या सगळ्या याच्यामध्ये प्रवेश करताना त्यांचं म्हणणं की भाजप एकूण ठाकरे गटाला वाली कोण आहे पुण्यामध्ये? वालीच कोणी नाहीये, कारण ज्या पद्धतीने एकूण स्थानिक नेतृत्वावरती सुद्धा ते टीका करतायत, स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणी वाली होतं म्हणून तर तुम्ही निवडून आलात ना, मग स्वतःला वाली समजत असाल, मग स्वतःच वाली आहात, मग जायची पळायची गरज का लागली? तुमच्या हातात सर्व होतं, मतदारसंघाचं पद होतं, शहराचं होतं, स्टँडिंग कमिटी होती, नगरसेवक होतं, 4 उंगलियां घी में आणि सर कढाई में असताना मग कुठे गुदमारलात पक्षात? हे सांगायला तोंडाला उत्तर नाही। हे झालं, पण मग पक्ष पातळीवरती याचा कुठेतरी विचार केला जाईल का? कारण अशा पद्धतीने पक्षाला गळती लागणं, कारण की 5 माजी नगरसेवक तिकडे जाणं, भाजपमध्ये जरी त्यांनी काही टीका केली असली तरी सुद्धा पक्ष पातळीवरती या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं नाही वाटत? या सगळ्या घडामोडी घडण्याच्या पूर्वी आम्हाला ही कुणकुण लागली होती, म्हणून राऊसाहेब स्वतः पुण्यात आले, प्रत्येक नगरसेवकाला त्यांनी फोन केला, मी स्वतः आमचे सहकारी गजानन थरकुडे यांनी सुद्धा स्वतः फोन करून नगरसेवकांना बोलवलं, पण हे 5 जण बिलकुल राऊत साहेबांच्या पुण्यातल्या बैठकीला आले नाहीत। हे त्यांचं अगोदर ठरलं होतं। खरं तर ज्यावेळी यांचा कार्यकाळ संपला त्यांना चणचण जाणवायला लागली की निधी मिळत नाही, आता काय करायचं, भाजपचा आधार घेतल्याशिवाय होणार नाही। नगरसेवक म्हणून महापालिकेत असताना सुद्धा अनेक वेळा भाजपच्याच वळचणीचं काम केलेलं आहे, कुठेही पक्षाचा विरोध म्हणून, पक्षाची भूमिका म्हणून महापालिकेत मांडताना ही 5 जण दिसले नाहीत। आणि आता
वारंवार उद्धव साहेब पुणे शहरामध्ये आलेत, आदित्य साहेब आलेत, अनेक प्रश्न महापालिकेचे मांडलेले आहेत. पक्षाचा आधार सर्वस्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत आणि नगरसेवकांच्या सोबत होता आणि आहे. मग आमचे 3 गटनेते पृथ्वीराज सुतार असतील, संजय भोसले असतील, अशोक हरनावळे असतील, श्वेता चव्हाण असतील, हे सगळे नगरसेवक जागेवर आहेत ना. या 5 अशी काय भीती वाटली? ह्यांना का नाही भीती असती तर सगळ्यांना असली असती. पक्षाचा आधार सगळा नसता तर सगळ्यांनाच नसला असता. ह्यांना आधार आहे आणि ह्यांना मिळत नाहीये, पक्षप्रमुख भेटत नाहीये. त्यांच्या फेसबुक पेजला जावं आणि आपण बघावं, सगळा इतिहास समोर येईल आपल्या. हे सगळं पक्षप्रवेश तर झालेलं आहे, मात्र पक्षप्रवेशापूर्वीच भाजपमध्येच अंतर्गत नाराजी सुद्धा या सगळ्या पक्षप्रवेशामुळे व्यक्त होताना दिसते. कारण त्या ठिकाणचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं गेलं नाही, अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा आहे. पक्षप्रवेश या 5 नगरसेवकांचा ठरला. जे इथे सरदार होते तिकडे जाऊन त्यांना शिपाई व्हायचे. पण भारतीय जनता पार्टीतली अंतर्गत बंडाळी एवढी वाढली की 3 तारखेचा प्रवेश 5 वर गेला, 5 तारखेचा प्रवेश 6 वर गेला. मुख्यमंत्र्यांना ही मंडळी शमवण्याला पुण्यात यावं लागलं, तरी प्रवेश झाला नाही. मुख्यमंत्री पुण्यातनं गेले मुंबईला मंत्रालयामध्ये, तरी 5 तारखेला प्रवेश नाही झाला, 6ला नाही झाला. आज 7ला कसा बसा केलाय. पण पुणे शहरात जी भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत बंडाळी होणारच साहजिक आहे. जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी अनेक वर्ष काम करतो त्या प्रभागामध्ये, जिथं त्यांना शिवसेनेचे नगरसेवक होते, आता त्यांना लढून नगरसेवक व्हायचं होतं, त्याच ठिकाणी त्यांच्यावर घाला घातला गेला. फक्त 200 मताचे धनी हे होते की 200 मताच्या आतमधल्या मतांनी हे निवडून आले होते. तीच त्यांना भीती होती आणि त्या भीतीपोटी ते गेलेत. पण ही हक्क ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा होता, तो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनीच त्यांचा हिरावून घेतलेला आहे. आता त्यांना सामोरं जायचं. पुण्यामध्ये वर्चस्व कोणाचं, चंद्रकांत दादांचं का केंद्रीय मंत्र्यांचं का इतर आमदारांचं का शहर अध्यक्षांचं, हे सिद्ध करण्यासाठी चढावर सोडू झाली आहे. म्हणून हे प्रवेश घेतले गेले. धन्यवाद. तर संजय मोरे होते, त्यांनी या सगळ्या नगरसेवकांनी जी काही टीका केलेली आहे त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.